हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तो वॉशरूममध्ये जाऊन शॉवर चालू करतो आणि थंड पाण्याखाली उभा राहतो, पण त्या थंड पाण्यानेही त्याच्या शरीरातील जळजळ शांत होत नव्हती. उलट जितका तो स्वतःला शांत करण्यासाठी पाणी अंगावर घेत होता, तितकी त्याची अस्वस्थता वाढत चालली होती. तो चिडून स्वतःचे केस ओढू लागतो. हळूहळू त्याचा स्वतःवरचा ताबा सुटू लागतो. काही वेळाने कसाबसा स्वतःला सावरून देव आपल्या रूममध्ये येतो. कपडे घालतो, कारची चावी घेतो आणि खाली उतरतो. तो पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसतो. त्याला वाटतं की या अवस्थेत त्याने डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, नाहीतर तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकतो. म्हणून तो थेट डॉक्टरकडे निघतो. घरच्यांना त्रास नको म्हणून तो शांत निघतो, पण त्याच्या मागे 2 गाड्या लागलेल्या असतात. एका गाडीत सनया असते आणि दुसऱ्या गाडीत कुणीतरी दुसरं. खरं तर सनयाने देवला घराबाहेर पडताना पाहिलेलं असतं. त्याची अवस्था पाहून तिला समजतं की तो पूर्णपणे नशेत आहे. ती त्याच्या मागे लागते आणि तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. ती मोठ्याने हसू लागते आणि त्याचा पाठलाग करत राहते. सुमारे 1 तासानंतर देवची कार एका हॉटेलसमोर थांबते. तो कारमधून उतरून आत जातो. त्या हॉटेलमध्ये त्याचं रूम कायमच बुक असतं. रूममध्ये गेल्यावर तो आपल्या असिस्टंटला फोन करून एका मुलीची व्यवस्था करण्यास सांगतो, कारण त्याने आधीच डॉक्टरशी बोलून घेतलेलं असतं आणि डॉक्टरने सांगितलेलं असतं की औषधांपेक्षा लवकर बरा होण्यासाठी त्याने एखाद्या मुलीच्या जवळ जाणं गरजेचं आहे. दरम्यान सनया देवचा पाठलाग करत करत त्याच्या रूमपर्यंत पोहोचते. रूम आतून लॉक असल्याचं पाहून तिला खूप राग येतो. ती थोडा विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येतं. ती परत रिसेप्शनवर जाते आणि पैशांच्या लालसाने तिथल्या मुलीकडून देवच्या रूमची चावी मिळवते. देवच्या रूममध्ये दरवाजावर ठोका ऐकून त्याला वाटतं की मुलगी आली आहे. तो दरवाजा उघडतो आणि एक मुलगी पटकन आत येते. ती दरवाजा आतून बंद करते आणि दरवाजाला टेकून उभी राहते. ती आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून रडायला लागते. तिला रडताना पाहून देवला थोडं विचित्र वाटतं, पण त्या क्षणी तो काही समजू शकत नाही. तो तिचा हात पकडतो आणि तिला आत ओढतो आणि बेडवर ढकलतो. देव तिच्यावर झुकतो, तिचे हात पकडतो आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, आय एम सॉरी बेबी डॉल, पण मी मजबूर आहे. शक्य असेल तर मला माफ कर. मी माझी चूक सुधारेल तुझ्याशी लग्न करून. त्याच्या या शब्दांनी ती मुलगी घाबरते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण देव तिची पकड अजून घट्ट करतो. तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत राहते. थोड्या वेळाने तिचा श्वास जोरात चालू लागल्याचं पाहून तो थांबतो, पण त्याचं वागणं अजूनही आक्रमक असतं. तो तिच्या मानेला स्पर्श करत तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. ती मुलगी आता पूर्णपणे थकलेली असते. तिच्यात प्रतिकार करण्याची ताकद उरत नाही. शेवटी ती हार मानते आणि निष्प्राणासारखी बेडवर पडून राहते. यावेळेस देव सिंघानिया आपल्या केबिनच्या दरवाजाजवळ उभा राहून घड्याळात वेळ पाहत होता. जसा तो केबिनचा दरवाजा उघडतो तसा तो कुणाशी तरी धडकतो. तो पाहतो की तो कुणाशी तरी धडकला आहे, त्यामुळे त्याला खूप राग येतोय आणि तो काहीतरी बोलणारच असतो. तेवढ्यात त्याला दिसतं की ज्याच्याशी तो धडकला आहे ती दुसरी कोणी नसून समोर तानिया उभी आहे. जसं तानिया आणि देव एकमेकांना धडकतात तशी तानिया खाली पडणार असते. ती पडण्याआधीच देव पटकन तिला पकडतो, पण तिला पकडताना दोघेही खाली पडतात. त्यावेळी तानिया खाली असते आणि देव तिच्या वर असतो. चुकून दोघांचे ओठ एकमेकांना स्पर्श होतात. तानियाच्या डोळ्यांचा आकार मोठा होतो, तर देव तानियाच्या या क्षणात पूर्ण हरवून जातो. त्याला कळतही नाही की कधी त्याने तानियाच्या ओठांवर आपली पकड घट्ट केली
आणि तो तिच्या ओठांना किस करू लागतो. तानिया देवच्या या कृतीमुळे घाबरते. तिच्या मनात भीती असते की कुणी त्यांना या अवस्थेत पाहिलं तर काय विचार करतील, कंपनीमध्ये त्यांची प्रतिमा काय राहील. पण देवला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. तो तानियाच्या ओठांच्या स्पर्शात इतका हरून जातो की तिला श्वास घेण्यात त्रास होत आहे हेही त्याच्या लक्षात येत नाही. जेव्हा देवला जाणवतं की तानियाला श्वास घेता येत नाही तेव्हा तो तिला सोडतो. त्यावेळी तानियाचा चेहरा पूर्ण लाल झालेला असतो. ती खोल श्वास घेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. थोड्या वेळाने तिचा श्वास स्थिर होतो आणि ती रागाने देवकडे पाहते व त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करते. पण देवची पकड अजून घट्ट होते. तो क्षणही न दवडता पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. तानिया काही वेळ स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण हळूहळू तीही त्या क्षणात हरवते. तिचे हात देवच्या केसांमध्ये फिरू लागतात. यावेळी दोघांचाही किस अधिक खोल आणि भावनिक होतो. जणू दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवले होते. जवळपास 20 मिनिटांनंतर दोघे एकमेकांपासून दूर होतात. त्यानंतर तानियाला जाणवतं की ती कुठे आहेत आणि कोणत्या अवस्थेत आहेत. ती पटकन स्वतःला सावरते आणि देवला दूर ढकलते. त्यामुळे देव तिच्यावरून बाजूला होतो. तानियाच्या या वागण्यामुळे देवला खूप राग येतो आणि तो तिला रागाने पाहतो. तानिया त्याच्या त्या नजरेने घाबरते. ती पटकन उठून आपले कपडे आणि केस नीट करते. मग देवकडे पाहत थोडा टोमणा देत म्हणते, सर, तुम्हाला थोडीही लाज नाही का? कुठेही सुरू होता? देव तिच्याकडे पाहत उत्तर देतो, मिस तानिया, कदाचित तुम्ही जरा जास्त बोलत आहात. जितकी चूक माझी आहे तितकीच तुमचीही आहे. जर मी तुम्हाला किस करत होतो तर तुम्हीही मला साथ देत होतात. तुम्ही मला थांबवू शकत होतात. हे ऐकून तानिया थोडी लाजते, कारण चूक तिचीही तितकीच असते. पण का कुणास ठाऊक तिला स्वतःहून देवपासून दूर होता येत नाही. दोघांची अशीच नोकझोक सुरू असते. तेवढ्यात तानियाचा फोन वाजतो. ती फोन पाहते तर तिच्या स्क्रीनवर पप्पा नाव दिसतं. ती चकित होते, कारण या वेळेला तिचे पप्पा ऑफिसमध्ये असतात. मग ते आता का फोन करत नाहीत, का करत आहेत हा विचार करताच तिच्या मनात भीती निर्माण होते. ती पटकन फोन उचलते. तिकडून काहीतरी ऐकून ती थिजून जाते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि फोन हातातून खाली पडतो. ती फोन उचलून म्हणते, मी लवकरात लवकर शिमलाला येते. देव तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत असतो. तो विचारतो, तानिया, काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? फोनवर कोण होतं? हे ऐकताच तानिया जोरजोरात रडू लागते. देव तिला शांत करण्यासाठी जवळ घेतो आणि विचारतो, तानिया, सांग ना, काय झालं? तानिया रडत म्हणते, मॉम आणि डॅडचा अपघात झाला आहे. हे ऐकून देव तिला सांत्वन करत आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो, घाबरू नकोस, मी तुला शिमलाला घेऊन जातोय. आणि त्यावेळी तानिया त्याच्याकडे ओलसर डोळ्यांनी पाहते. देव लगेच फोन काढतो आणि कुणाला तरी कॉल करून सांगतो, शिमल्यासाठी जेट तयार ठेवा. तानिया अजूनही त्याच्याकडे पाहत असते. देव तिच्या कपाळावर हलकेच किस करून म्हणतो, काही होणार नाही तुझ्या मॉम डॅडला, हे माझं वचन आहे. जेव्हा देव तानियाला सांगतो की तो स्वतः तिला शिमलाला घेऊन जाईल, तेव्हा तानिया शांत होते आणि आपली नजर वर करून देवकडे पाहू लागते. देव हलकेच तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो आणि तिला समजावत म्हणतो, तू इतक्या लवकर हार मानू शकत नाहीस. तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल, कारण तुझ्या आईवडिलांना तुझी गरज आहे. तानिया देवाचं बोलणं ऐकून मान हलवते आणि त्याला घट्ट मिठी मारून उभी राहते.
रात्रीच्या वेळी देव आणि तानिया दोघेही आपल्या बॉडीगार्डसोबत शिमला एअरपोर्टवर पोहोचतात. देवने तानियाचा हात घट्ट पकडलेला असतो. ते एअरपोर्टमधून बाहेर पडताच कोणीतरी त्यांचा फोटो काढून कोणाला तरी पाठवतो आणि मेसेजही करतो. मुलीसोबत एक मुलगा आहे आणि खूप सारे बॉडीगार्ड्स आहेत. आता काय करायचं? समोरून आलेला मेसेज पाहून त्या माणसाला घाम फुटतो. तो घाईघाईने ओके लिहून फोन खिशात ठेवतो आणि त्या दिशेला पाहतो जिथून देव आणि तानिया गेले होते. दरम्यान देव आणि तानिया कारमध्ये बसतात. ड्रायव्हर लगेच गाडी सुरू करतो. काही मिनिटातच त्यांच्या गाड्या शिमलाच्या रस्त्यांवर धावू लागतात. शिमलाची थंडगार हवा देवला खूप शांतता देत होती. तो अनेक वर्षांनी भारतात परत आला होता, पण शिमलाला कधीच आला नव्हता. त्या हवेमुळे त्याला एक वेगळं समाधान मिळत होतं. तो डोळे बंद करून सीटला डोकं टेकून बसतो. तानियालाही शिमल्यात आल्यावर एक वेगळाच सुकून जाणवत होता. सुमारे 1 तासानंतर त्यांची कार शिमल्यातील सर्वात मोठ्या सिटी हॉस्पिटल समोर थांबते. तानिया तिथे पोहोचताच पाहते की संपूर्ण हॉस्पिटल बॉडीगार्ड्सनी वेढलेलं आहे. हे सर्व बॉडीगार्ड्स रावत कुटुंबाचे होते आणि त्यांनी मीडिया लोकांना आत जाऊ दिलं नव्हतं. मीडिया तानियाला पाहताच तिच्याकडे धाव घेतात. ते पाहून देवाचे बॉडीगार्ड्स लगेच ॲक्शनमध्ये येतात आणि देव व तानियाला सुरक्षितपणे आत घेऊन जातात. तानिया हॉस्पिटलच्या हॉलमध्ये पोहोचताच तिच्या डोळ्यासमोर तिची आई दिसते, जिची अवस्था खूप वाईट असते. पूर्ण रक्ताने माखलेली. हे पाहताच तानियाचे पाय डगमगतात. ती मागे पडणार इतक्यात देव तिला सावरतो आणि तिला तिच्या आईजवळ घेऊन जातो. तानिया आईला मिठी मारून जोरात रडू लागते. ती घाबरलेल्या आवाजात विचारते की आई, हे सगळं कसं झालं? बाबा ठीक आहेत ना? हे सगळं कोणी केलं? तानियाची आई सांगते की हे सगळं तिच्या वडिलांच्या चुलत भावाने केलं आहे. तो त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून होता, पण जेव्हा त्याला कळलं की सगळी मालमत्ता तानियाच्या नावावर केली आहे, तेव्हा तो संतापला. त्याने रागात येऊन तानियाच्या वडिलांचा अपघात घडवून आणला आणि आता तो तानियाला शोधत होता. बाळा, तू स्वतःची काळजी घे, इथून दूर निघून जा, तिची आई अश्रूंनी म्हणते. हे ऐकून तानियाचे डोळे विस्फारतात. देवही हे ऐकून गंभीर होतो. तो आपल्या बॉडीगार्ड्सना इशारा करणार इतक्यात अचानक संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गोळ्यांचे आवाज घुमू लागतात. तानियाची आई घाबरून ओरडते, तानिया पळ, इथून लगेच निघून जा. हॉस्पिटलमध्ये मोहन रावत, तिच्या वडिलांचा चुलत भाऊ, आपल्या माणसांसोबत आत येत होता आणि जो कुणी त्याच्या आड येत होता त्याला ठार मारत होता. तो जवळ येताना पाहून तानियाची आई तिला मागे करते आणि स्वतः तिच्यासमोर ढाल बनून उभी राहते. देव कठोर नजरेने त्या गुंडाकडे पाहत उभा असतो. तो शांत राहून बघत होता की तो माणूस किती खाली जाऊ शकतो. तानिया घाबरलेली पाहून देव तिचा हात धरतो आणि तिला आपल्या बाजूला उभं करतो. तो तिला समजावत म्हणतो, तू कधीच घाबरणारी नव्हतीस, मग आज का घाबरतेस? मोहन त्यांच्या समोर येतो आणि तानियाकडे हात पुढे करतो. देव लगेच तिच्या समोर उभा राहतो आणि त्याच्याकडे रोखून पाहतो. मोहन उपहासाने म्हणतो, हेच संस्कार दिलेत का? शहरातून मुलगा घेऊन आलीस? हे ऐकून तानियाची आई संतापते आणि म्हणते, माझ्या मुलीबद्दल असं बोलायची तुमची हिंमत कशी झाली? मोहन पुढे म्हणतो, तुझी मुलगी आता माझ्या घरची सून बनेल आणि तिच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझी होईल.
हे ऐकताच देवचा राग अनावर होतो. तो मोहनचा कॉलर पकडून म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली? तानिया फक्त माझी आहे आणि माझीच राहील. हे बोलून देव अचानक तिथल्या नर्सकडून चाकू घेतो, स्वतःच्या अंगठ्याला कापतो आणि सगळ्यांसमोर आपल्या रक्ताने तानियाच्या मांगात सिंदूर भरतो. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले सगळे, तानिया, तिची आई आणि मोहन स्तब्ध होऊन जातात. देवने तानियाच्या कपाळात सिंदूर भरल्यामुळे तिथे उपस्थित असलेले सगळेच लोक थक्क होऊन जागच्या जागी स्तब्ध उभे राहतात. सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलेलं असतं. पण तेवढ्यात एका नर्सच्या हातातून काही सामान खाली पडतं आणि सगळ्यांचा तंद्रीभंग होतो. तानियाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागतात, कारण तिने कधीच विचार केला नव्हता की देव तिच्यासोबत असं काही करेल. त्या क्षणी तिला देववर खूपच राग येतो. रागाच्या भरात ती संतापून जाते. देवचा कॉलर पकडते आणि त्याला जोरदार थप्पड मारते. हे पाहून सगळेच थक्क होतात. थप्पड बसल्यामुळे देवचा चेहरा एका बाजूला वळतो. रागाने त्याच्या मुठी घट्ट आवळल्या जातात. स्वतःचा राग आवरण्यासाठी तो डोळे मिटून घेतो. तानिया रडत रडत ओरडत म्हणते, देव सिंघानिया, तुमची हिंमत कशी झाली माझ्यासोबत असं करण्याची? मी तुम्हाला एक चांगला माणूस समजत होते. तुम्ही मला माझ्या आईबाबांकडे घेऊन आलात, पण तुम्ही असं कराल असं मी कधीच विचारही केला नव्हता. आय हेट यू देव सिंघानिया. आज मी फेऱ्यांशिवाय तुमची पत्नी बनले. असं म्हणत ती तिथेच गुडघ्यांवर बसून रडू लागते. आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून तिच्या आईच्या डोळ्यातही अश्रू येतात. देव हळूहळू स्वतःचा राग शांत करतो आणि तानियाकडे पाहतो. रडून तिचे डोळे सुजलेले असतात आणि अजूनही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. देव तिच्या जवळ जाणार इतक्यात तानियाचा काका पटकन तिच्या जवळ येतो आणि बंदूक तिच्या डोक्यावर ठेवतो. तिला उभं करत तो रागाने म्हणतो, चूप, एकदम चूप. खूप झालं हे मेलोड्रामा. कधीपासून बघतोय मी तुमचं हे TV सिरियल सारखं नाटक? त्यानंतर तानियाच्या डोक्यावर बंदूक पाहून निमृतजी घाबरतात. त्या मोहनवरती ओरडत म्हणतात, मोहन, सोड माझ्या मुलीला. तिने तुझं काय बिघडलं आहे? मोहन हसत म्हणतो, सोडेन, नक्की सोडेन, पण आधी तिची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेऊ दे. हे ऐकताच देवच्या डोळ्यात राग उसळतो. तो पुढे पाऊल टाकणार इतक्यात मोहन त्याला थांबवत म्हणतो, ए मुला, जास्त हुशारी करू नकोस. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर तुझ्या या लाडक्या चिमणीचा मृत्यू बघशील. असं म्हणत तो बंदूक तानियाच्या डोक्यावर अधिक घट्ट दाबतो. वेदनेने तानियाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडते. देव लगेचच थांबतो. तानियाची किंकाळी ऐकून निमृतजी घाबरून जातात आणि विनवणी करत म्हणतात, नाही नाही मोहन, तू असं कसं करू शकत नाहीस. तुला जे हवं आहे ते आम्ही देऊ. तुला प्रॉपर्टी हवी आहे ना, आम्ही ती देऊ, पण माझ्या मुलीला सोड. असं म्हणत त्या मोहनसमोर हात जोडून गुडघ्यांवर बसतात आणि तानियाला सोडण्याची विनंती करतात. पण मोहनच्या डोक्यावर तर प्रॉपर्टीचं वेड चढलेलं असतं. त्याला काहीही करून रावत कुटुंबाची मालमत्ता आपल्या नावावर हवी असते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून देव मनात विचार करतो, आता काहीतरी करायलाच हवं. तो आपल्या बॉडीगार्ड्सना हलकासा इशारा करतो. इशारा मिळताच ते सावधपणे मोहनच्या माणसांना एक एक करून हटवतात आणि त्यांच्या जागी स्वतः उभे राहतात. मोहनला याची अजिबात कल्पना नसते. देव तानियाकडे पाहतो आणि तिची अवस्था पाहून त्याच्या मनाला वेदना होतात. तिचे डोळे सुजलेले, चेहरा रडून लाल झालेला आणि गालांवर अश्रूंचे थेंब. हे दृश्य त्याला सहन होत नाही. तो पुन्हा आपल्या माणसांना इशारा करतो. सगळे आपापल्या जागेवर सज्ज होतात आणि पुढच्या क्षणी देव विजेच्या वेगाने पुढे सरसावतो आणि मोहनच्या हातातून बंदूक हिसकावून घेतो.
अचानक झालेल्या या हालचालीने मोहन खाली कोसळतो. कुणाला समजत नाही की हे नेमकं काय झालंय. धक्क्याने तानियाही खाली पडते. देव लगेच तिला उचलतो आणि आपल्या मिठीत घेतो. मोहनला काही क्षण काही समजत नाही, पण शुद्धीवर येताच तो संतापून ओरडतो, तुझी हिंमत कशी झाली मला खाली पाडायची? आता बघ मी तुझं काय करतो. असं म्हणत तो आपल्या गार्ड्सना देवला मारण्याचा आदेश देतो. पण तेवढ्यात अनेक गार्ड्स मोहनच्या डोक्यांवर बंदूक रोखून उभे राहतात. मोहन पूर्णपणे गोंधळून जातो. त्याला कळतच नाही की क्षणात सगळं कसं बदललं. जेव्हा सगळे लोक मोहनच्या डोक्यावर बंदुका रोखून उभे राहतात तेव्हा मोहनला अजूनही कळत नाही की आत्ताच त्याच्यासोबत काय झाले. त्याचे डोळे मोठे मोठे होतात. धक्क्यामुळे तो आपल्या डोक्यावर हात ठेवून तिथेच बसतो आणि पुटपुटायला लागतो, नाही, असं होऊ शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही. माझ्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरवू शकत नाही. मला माझी प्रॉपर्टी हवी आहे. हे बोलून तो सगळ्यांकडे एकदा पाहतो आणि पटकन तानियाला पकडण्याचा प्रयत्न करतो. पण तो तानियाला पकडण्याआधीच देव लगेच सावरतो आणि तानियाला आपल्या छातीशी घट्ट धरतो. तानियाला अजूनही काही समजत नसतं. आत्ताच तिच्यासोबत काय झालंय हे तिला कळतच नाही. ती तशीच स्तब्ध उभी राहते. पण मोहन मात्र रागाने वेडा होतो. तो लगेच सावरतो आणि खूप चालाकीने एका बॉडीगार्डकडून बंदूक हिसकावून घेतो आणि ती तानिया आणि देवकडे रोखतो. हे पाहून तानिया आणि निमृतजी घाबरून जातात. पण देव मात्र अजूनही शांत थंड भावनेने उभा असतो. तो मोहनकडे रोखून पाहतो. देवच्या लाल डोळ्यांनी मोहनकडे नजर टाकताच एक क्षणासाठी मोहनही घाबरतो. मोहनला इतकं नक्की कळून जातं की देव काही साधा माणूस नाही. तानियाच्या तोंडून त्याने देवचं नाव ऐकलं होतं, पण तरीही तो ओळखू शकत नाही की हा तोच देव सिंघानी आहे ज्याने आजपर्यंत कित्येक लोकांना संपवलं आहे आणि त्यांचा मृतदेहांचा पत्ता सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना लागला नाही. पण तरीही मोहन आपल्या अहंकारात देवसमोर उभा राहतो. देवला मोहनवर प्रचंड राग आलेला असतो, पण तो लगेच काही करत नाही, कारण त्याने मोहनसाठी आधीच मनात एक प्लॅन तयार केलेला असतो. त्यांच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटतं, जे त्याच्या मनात काय चाललं आहे हे स्पष्ट दाखवत असतं. तो आपल्या बॉडीगार्डकडे पाहतो. त्याची नजर पाहून बॉडीगार्ड घाबरतात, कारण त्यांना समजलेलं असतं की त्यांच्याकडून चूक झाली आहे आणि देव त्यांना कशी शिक्षा देईल हे त्यांनाही माहीत नसतं. अचानक काहीतरी असं होतं की सगळे थक्क होऊन पाहत राहतात. देवच्या बॉडीगार्ड्सनी क्षणात मोहनच्या हातातून बंदूक हिसकावून घेतलेली असते. आता मोहन खाली जमिनीवर बसलेला असतो, हात वर करून. देव तानियाला निमृतजींकडे सोपवतो आणि स्वतः मोहनसमोर गुडघ्यावर बसून त्याच्याकडे एकटक पाहतो. त्याच्या एका हातात बंदूक असते, जी तो सहजपणे फिरवत असतो. या क्षणी तोच देव नसतो जो नेहमी तानिया समोर असतो. हा तो निर्दयी देव असतो जो आपल्या शत्रूंसमोर उभा राहतो. त्याच्या डोळ्यात राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत असतो. अशा लोकांसाठी जे फक्त प्रॉपर्टीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण यावेळी मोहनने मर्यादा ओलांडली होती. त्याने त्या व्यक्तीला इजा करण्याचा प्रयत्न केला होता जी देवच्या श्वासांसारखी बनली होती. देव मोहनकडे पाहून हलकीशी तिरकी स्मित देतो, हळूहळू उठतो आणि त्याच्या भोवती फिरायला लागतो. तो फक्त मोहनकडेच पाहत असतो. देवची नजर पाहून मोहनच्या अंगावर घाम फुटतो. मोहन खूप घाबरलेला असतो. तो आपल्या नशिबाला दोष देत असतो. मिस्टर रावत आणि तानियासोबत प्रॉपर्टीसाठी असं का केलं? तो मनात विचार करतो. आधी जीव वाचवण्यासाठी भीक मागूया, नंतर पुढचं बघू. तो देवसमोर भीक मागणार इतक्यात
देवचा कडक आवाज सगळ्यांच्या कानावर पडतो. तो आपल्या बॉडीगार्ड्सना हॉस्पिटल रिकामं करण्याचा आदेश देत असतो. देवच्या आदेशानुसार बॉडीगार्ड्स लगेच हॉस्पिटल रिकामं करतात आणि निमृतजी व तानियाला रावत मॅन्शनमध्ये पाठवतात. देव सांगतो की तो इथेच राहून मिस्टर रावतची काळजी घेईन. तानिया देवकडे पाहते तेव्हा देव हलकेच डोळा मारतो. तानिया काहीही न बोलता आपल्या आईला घेऊन रावत मॅन्शनकडे निघते. तिलाही वाटत असतं की तिच्या आईला विश्रांतीची गरज आहे. त्या पूर्ण रक्ताने माखलेल्या असतात. कार अपघातात त्यांना किरकोळ इजा दुखापत झालेल्या असतात, पण उपचार झालेले असतात. तानिया आईला घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडते. आता मात्र देवच्या चेहऱ्यावर पुन्हा कठोर भाव येतात. तो आपल्या बॉडीगार्डला म्हणतो, माझं ऑपरेशन करायचं मन होते. हे ऐकताच बॉडीगार्डच्या अंगावर काटा येतो, कारण त्यांना समजतं की देव कोणत्या ऑपरेशनबद्दल बोलतोय. देव शिट्टी वाजवत ऑपरेशन रूममध्ये निघतो. बॉडीगार्ड्स फक्त त्याच्याकडे बघत राहतात. त्यांच्या बॉसच्या डोक्यात काय चाललं आहे हे त्यांनाही समजत नाही. ऑपरेशन रूमच्या बाहेर जाऊन देव थांबतो. त्याला जाणवतं की कोणीही त्याच्या मागे आलेलं नाही. तो मान वाकवून शिट्टी वाजवतो. ते पाहून बॉडीगार्ड्स घाबरतात आणि लगेच मोहनला ओढत ऑपरेशन रूममध्ये घेऊन जातात. यावेळी मोहन जीवासाठी भीक मागत असतो, पण आता कुणालाही त्याच्यावर दया येत नसते. एका मोठ्या डोंगरावर असलेल्या मंदिराच्या बाहेर देव उभा असतो. तो तानियाची वाट पाहत होता आणि आजूबाजूचा सुंदर नजारा पाहत होता, जो त्याच्या आत्म्याला शांतता देत होता. एका बाजूला संध्याकाळची आरती सुरू होती आणि दुसऱ्या बाजूला देव उभा होता. देव तसा देवावर विश्वास ठेवत नव्हता, कारण त्याच्या आयुष्यात जेव्हा तो भयानक प्रसंग घडला तेव्हापासून त्याने सगळ्याच गोष्टींवरचा विश्वास गमावला होता. त्याला वाटत होतं की देवसुद्धा योग्य वेळी माणसाला साथ देत नाही. काही वेळानंतर देव तसाच उभा राहून समोर पाहत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर मागून येणाऱ्या पावलांचा आवाज येतो. तो आवाज ऐकताच त्याला कळतं की हे पाऊल कोणाचं आहे. तो तसाच उभा राहतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटते, जी तो लगेच लपवतो. मनात म्हणतो, शेवटी तू आलीसच. तेवढ्यात एक मुलगी येऊन त्याच्या शेजारी उभी राहते. तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातलेला असतो आणि ती एखाद्या परीसारखी दिसत होती. जसं देवला तिचं शेजारी उभं असणं जाणवतं, तसं तो तिच्या सुगंधात हरवून जातो. तिचा सुगंध त्याला वेड लावत होता. देव हळूच आपला हात पुढे करतो आणि तिच्या कमरेला पकडून तिला आपल्या जवळ ओढतो. ती मुलगी एका झटक्यात देवच्या छातीवर आपटते. देव हलकं हसतो, पण त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. ती त्याला दूर ढकलते आणि म्हणते, मिस्टर देव सिंघानिया, कदाचित तुम्ही विसरत आहात की तुम्ही मला इथे एका कामासाठी बोलावलं आहे. तानियाच्या आवाजातील राग देवला स्पष्ट जाणवतो. त्यामुळे त्यालाही राग येतो, कारण आजवर कुणीही त्याच्याशी अशा उंच आवाजात बोललं नव्हतं. देव तिच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो. तिला स्वतःकडे वळवतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, मिस तानिया रावत, कदाचित तू विसरली आहेस की मी कोण आहे. मी तो माणूस आहे जो कधीच कुणासमोर झुकत नाही. मी शांतपणे बोलतोय, म्हणजे तू मला चुकीचं समजशील असं नाही. माझ्यासमोर आवाज चढवू नकोस, मला आवडत नाही. माझ्या आईशिवाय कुणी माझ्याशी उंच आवाजात बोलावं. मी तुला ज्या कामासाठी बोलावलं आहे ते कर. मला इथे कोणताही गोंधळ नको आहे. तानिया त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करते, पण देवची पकड आणखी घट्ट होते. ती चिडून म्हणते, सर मला सोडा. पण देवचा तिला सोडण्याचा काहीही इरादा नसतो.
तो तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो, आपण आजच मुंबईला परत जात आहोत. हे ऐकताच तानियाला खूप राग येतो. ती म्हणते, मी तुमच्यासोबत परत येणार नाही. मला माझ्या आई वडिलांसोबतच राहायचं आहे. तुमचा माझ्यावर काय हक्क आहे? हे ऐकताच देव खूपच संतापतो. तो तिच्या खांद्यावरील पकड अजून घट्ट करतो. तानियाच्या तोंडून वेदनेने आवाज निघतो. ती म्हणते, मला सोडा, मला दुखतंय. पण देव काही ऐकत नाही. तो तिचा हात पकडतो आणि तिला ओढत मंदिरात घेऊन जातो. तो म्हणतो, तू नेहमी विचारतेस ना, माझा तुझ्यावर काय हक्क आहे? आज मी तुला दाखवतो. 1 महिन्यापूर्वीचं विसरली असशील, पण आज नंतर कायम लक्षात ठेवशील. तानियाला त्याच्या शब्दातील राग जाणवत होता. ती घाबरते आणि त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करते. देव तिला मंदिरात घेऊन जातो. तिथे सगळे लोक त्यांच्याकडे पाहत असतात. काही लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण देव हात उंचावून त्याला थांबवतो. त्याचा राग पाहून सगळे मागे हटतात. देव तिला हवनकुंडाजवळ आणतो. तानिया ओरडत असते, पण देव तिला सोडत नाही. तो पुजाऱ्याला म्हणतो, मंत्र सुरू करा. पुजारी म्हणतात, मुलीच्या परवानगीशिवाय लग्न करणं पाप आहे. हे ऐकून देव संतापतो आणि म्हणतो, जर तुमचा जीव प्रिय असेल तर लगेच मंत्र सुरू करा. घाबरून पुजारी मंत्र म्हणायला सुरुवात करतात. तानिया रडत त्याच्याकडे विनंती करते, पण देव काही ऐकत नाही. तो तिचा हात घट्ट पकडून तिला बसवतो आणि सर्व विधी पूर्ण करतो. ती खूप रडत असते, पण देव इतका रागात असतो की त्याला तिचं रडणंही दिसत नाही. फेऱ्यांसाठी उभं राहिल्यावर तानिया नकार देते. देवला खूप राग येतो. तो तिला उचलून घेतो आणि जबरदस्तीने फेऱ्या पूर्ण करतो. त्यानंतर तो मंगळसूत्र घालतो आणि तिच्या कपाळात सिंदूर भरतो. पुजारी लग्न संपन्न झाले असे म्हणताच देवच्या चेहऱ्यावर विचित्र स्मित येतं. तो तानियाचा हात पकडून म्हणतो, मिसेस सिंघानिया, आता कळलं ना माझा तुझ्यावर काय हक्क आहे? आता कधीही असं म्हणू नकोस की माझा तुझ्यावर हक्क नाही. तानिया मात्र निश्चल उभी असते. तिच्या मनात देवबद्दल प्रचंड द्वेष निर्माण झाला होता. आज जे झालं त्यानंतर ती त्याला कधीच माफ करणार नव्हती. तेवढ्यात देव तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात म्हणतो, इतकं विचार करू नको स्वीटहार्ट. आपण मुंबईला जात आहोत. आपली सुहागरातही बाकी आहे. देवचं बोलणं ऐकून तानियाला त्याच्यावर खूप राग आला होता. त्यामुळे ती त्याच्याकडे रागाने पाहू लागली. पण देव तिला पाहून हलकेच खोडकर हसू देतो. तिचा हात धरतो आणि पुढे चालू लागतो. तानिया त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण देव तिचा हात अजून घट्ट पकडतो. त्याची पकड अधिकच मजबूत होते आणि तो तिला हात धरून पुढे घेऊन जात राहतो. शेवटी तानिया हार मानते आणि त्याच्या मागे चालू लागते, कारण तिला हात सोडवता येत नव्हता. देव जेव्हा पाहतो की तानिया शांत झाली आहे, तेव्हा तो तिथेच थांबतो. तो मागे वळून तानियाकडे पाहतो. तिचा चेहरा रागामुळे लाल झालेला पाहून त्याला तिच्यावर अजूनच प्रेम येतं. रागातही ती खूप गोड दिसत होती. तानिया जेव्हा पाहते की देव थांबला आहे, तेव्हा तीही थांबते आणि त्याच्याकडे पाहू लागते. देव तिच्याकडे पाहून हसतो आणि तिच्याकडे चालत जातो. तो तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढतो. अचानक ओढल्यामुळे तानिया संतुलन गमावते आणि सरळ देवच्या छातीवर येऊन आपटते. देव तिच्या कमरेला घट्ट धरतो. ती काहीच प्रतिक्रिया देत नाही. हे पाहून देव तिच्या कानाजवळ जाऊन हलक्या आवाजात म्हणतो, बायको, तुला चालता येत नसेल तर मी तुला उचलून घेऊ का? हे ऐकून तानिया त्याच्याकडे बघते आणि मनात म्हणते, देवा, हा माणूस किती पटकन रंग बदलतो.
देव तिच्या मनातील विचार ओळखतो आणि खोडकर हसू देत तिच्या कानाजवळ म्हणतो, जान, मी असा आहे की तुला मला कधीच पूर्णपणे समजणार नाही आणि मी तुला तसं होऊही देणार नाही. इतकं बोलून तो तिला आपल्या बाहुपाशात उचलतो. तानिया घाबरते आणि त्याच्या गळ्यात हात टाकते. डोळे घट्ट मिटून घेते. थोड्या वेळाने तिला जाणवतं की ती पडलेली नाही. तेव्हा ती डोळे उघडते. तिच्या समोर देवचा देखणा चेहरा असतो, जो तिच्याकडेच पाहत असतो. एका क्षणासाठी ती सगळं विसरून जाते. पण तिथे एक व्यक्ती अशीही होती जी हे सगळं पाहून रागाने पेटली होती. त्याचे हात मुठीत घट्ट आवळलेले होते आणि डोळे लाल झाले होते. देवला माहिती होतं की कोणीतरी त्यांना पाहत आहे, म्हणूनच त्याने हे सगळं केलं होतं. तानिया फक्त त्याचीच आहे हे दाखवण्यासाठी. तो तानियाला घेऊन कारमध्ये बसतो आणि दोघेही रावत मॅन्शनकडे निघतात. काही वेळात ते तिथे पोहोचतात. कारमधून उतरल्यावर तानियाचे आईवडील प्रवेशद्वारावर उभे असतात. तिच्या आईच्या हातात आरतीची थाळी असते. त्यांना पाहताच तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. तानियाला काही समजत नाही. तिच्या लग्नाबद्दल त्यांना कसं कळलं. तेवढ्यात देव तिच्या कानात हळूच म्हणतो, बेबी डॉल, जास्त विचार करू नकोस. मी आधीच आईबाबांना फोन करून सांगितलं आहे की आपण लग्न केलंय. तो पुढे धमकी देतो, जर तू खरं सांगायचा प्रयत्न केलास तर मी काय करू शकतो हे तू कल्पनाही करू शकणार नाहीस. हे ऐकून तानिया घाबरते. तिला माहिती होतं की देव हट्टी आहे आणि काहीही करू शकतो. ती घाबरत म्हणते, मी तुझं सगळं ऐकेन, फक्त माझ्या आईबाबांना काही करू नकोस. देव हलकं हसतो आणि तिचा हात धरून तिच्या आईवडिलांसमोर जातो. ते दोघांना पाहून खूप आनंदी होतात. आरती करून त्यांना घरात घेतात. नंतर सगळे मिळून आनंदात वेळ घालवतात. जेवणानंतर ते एअरपोर्टकडे निघतात. एअरपोर्टवर देवभोवती खूप बॉडीगार्ड्स असतात, 100हून अधिक. सर्वजण ते दृश्य पाहून आश्चर्यचकित होतात. देव तानियाचा हात धरून तिला आपल्या प्रायव्हेट जेटकडे घेऊन जातो. आत जाऊन तो सोफ्यावर बसतो. तानिया बाजूला बसणार इतक्यात तो तिला ओढतो आणि ती थेट त्याच्या मांडीवर येऊन बसते. तानियाला खूप राग येतो, पण देव हसतो. तो तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिच्या मानेला धरून तिच्या ओठांवर चुंबन देतो. तो तिला इतक्या तीव्रतेने चुंबन देतो जणू अनेक वर्षांची तहान भागवत आहे. तानिया त्याला दूर करण्याचा प्रयत्न करते. त्याच्या छातीवर मुठी मारते, पण त्याचा काहीच परिणाम होत नाही. तो तिचे हात पकडतो आणि तिच्या कमरेला अलगद स्पर्श करत राहतो. ती श्वास घेऊ शकत नाही हे लक्षात आल्यावरच तो तिला सोडतो. तानिया जोरात श्वास घेते. तिचा चेहरा पूर्ण लाल झालेला असतो. देव तिच्या गालावर हलकं चुंबन देतो आणि चावतो. त्यामुळे तिच्या तोंडून हलकी आह निघते. नंतर तो तिचं डोकं आपल्या छातीवर टेकवतो आणि तिला शांत करतो. काही वेळातच तानिया झोपून जाते. तिच्या शांत श्वासांचा स्पर्श जाणवताच देवला खूप समाधान मिळतं. आज त्याने आपल्या सुकूनला कायमचं मिळवलं होतं. पण त्याला अजून माहिती नव्हतं की पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक वादळे येणार आहेत, जी त्यांना एकत्र आणू शकतात किंवा कायमचं दूरही करू शकतात. देव जेव्हा पाहतो की तानिया झोपली आहे, तेव्हा तो तिला आपल्या बाहुपाशात उचलून त्या जेटमध्येच असलेल्या बेडरूममध्ये घेऊन जातो आणि तिला आपल्या वर घेत तसाच बेडवर आडवा होतो.
काही क्षणातच तान्याच्या चेहऱ्यावर पाहता पाहता तो कधी झोपेच्या अधीन होतो त्यालाही कळत नाही. देव झोपताच त्याला एक स्वप्न पडू लागतं. त्या स्वप्नात तो एका मुलीवर जबरदस्ती करत असतो. ती मुलगी त्याच्यापासून स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. त्याच्यासमोर गिडगिडत असते, त्याला विनवण्या करत असते की तिला सोडून द्यावं. पण तिच्या त्या विनवण्यांचा देववर काहीच परिणाम होत नाही. देव फक्त एकच गोष्ट म्हणत असतो, प्लीज माझी मदत कर, प्लीज माझी मदत कर. यामुळे त्याचा चेहरा पूर्ण घामाने ओला होतो आणि त्याचं संपूर्ण शरीरही घामाने भिजून जातं. हळूहळू तानियाची झोप उघडू लागते. ती डोळे उघडून देवकडे पाहते. तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. ती देवच्या वरून उठून बसते आणि त्याच्याकडे पाहू लागते. देव आपलं डोकं इकडून तिकडे हलवत असतो आणि काहीतरी पुटपुटत असतो, मला माफ कर, प्लीज माझी मदत कर. मग अचानक तो घाबरून डोळे उघडतो आणि म्हणतो, नाही, असं होऊ शकत नाही. मी एखाद्या मुलीसोबत असं करू शकत नाही. तेवढ्या त्याच्या कानावर एका मुलीचा गोड आवाज येतो. तो आवाज ऐकताच त्याला खूप शांत वाटतं आणि तो त्या मुलीचा हात पकडून तिला आपल्या कुशीत ओढतो. त्यामुळे ती थेट त्याच्या छातीवर येऊन आपटते. तो आवाज दुसऱ्या कोणाचा नसून तानियाचाच असतो. तानिया जेव्हा देवला झोपेत असं तडफडताना पाहते तेव्हा ती घाबरते. जरी ती देववर कितीही रागावलेली असली तरी ती मनाने खूप मृदू होती. त्यामुळे ती त्याची मदत करायला पुढे येते. ती देवला हलवत त्याला जागं करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, देव उठ, डोळे उघड, तुला काय झाले? देव डोळे उघडतो तेव्हा त्याला थोडं समाधान वाटतं. तो तानियाकडे एकटक पाहत राहतो. तानिया त्याला विचारते, देव काय झालं तुला? तिचा आवाज ऐकताच देव तिला ओढून आपल्या छातीशी घट्ट धरतो. तानियाही काहीही न बोलता त्याच्या जवळ राहते, कारण तिला कळतं की या क्षणी देवला शांत होण्याची खूप गरज आहे. ती त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि त्यामुळे देवही डोळे मिटतो. काही वेळातच तो थोडा शांत होतो. अचानक तानियाला आपल्या कानाजवळ त्याच्या गरम श्वासांची जाणीव होते आणि देव मंद आवाजात म्हणतो, जान, मला तुझी गरज आहे. तानिया काहीच उत्तर देत नाही. ती तशीच त्याच्या जवळ राहते. पण तिच्या शांततेचा देव चुकीचा अर्थ लावतो की तीही त्याला स्वीकारायला तयार आहे. तो तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडतो, वर उचलतो आणि अचानक तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. तानिया थोडी गोंधळते आणि मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहते. देव मात्र डोळे बंद करूनच असतो. जेव्हा त्याला जाणवतं की तानिया प्रतिसाद देत नाही तेव्हा तो डोळे उघडतो आणि तिच्याकडे पाहतो. अचानक तो तिच्या ओठांना हलकं चावतो. त्यामुळे तानियाच्या तोंडून एक हलकी आह निघते. हळूहळू तानिया ही त्या क्षणात वाहवत जाते आणि देवच्या केसांमध्ये हात फिरवू लागते. दोघांमधला तो क्षण अधिक गहिरा होत जातो आणि त्यांना कधी श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागतो. ते त्यांनाही कळत नाही. देव तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो. काही वेळाने त्याला जाणवतं की तानियाला श्वास घ्यायला त्रास होतोय तेव्हा तो तिला सोडतो. दोघांचेही श्वास वेगाने चालू असतात. तो तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवतो, पण पुढच्या क्षणी त्याचा कंट्रोल सुटायला लागतो. तानियाही त्या भावनांमध्ये हरवू लागते. पण अचानक देवच्या मनात स्वप्नातील त्या मुलीचा चेहरा चमकतो आणि तो दचकतो. तो लगेच तानियापासून दूर होतो, डोकं पकडतो आणि घाबरून तिला ब्लँकेटने झाकतो. त्याच्या या अचानक बदलामुळे तानिया थक्क होती. देव खाली मान घालून बसतो. तिच्याकडे पाहायलाही टाळतो. तानियाला काहीच समजत नाही. ती मनातच म्हणते, याला मध्ये मध्ये काय होतो? आताच तर हा इतका जवळ आला होता आणि आता अचानक असा बदल? ती हळूहळू त्याच्या जवळ येते आणि विचारते की देव,
तू ठीक आहेस ना? देव खूप अस्वस्थ दिसत असल्यामुळे ती पुढे काही विचारत नाही आणि त्याला आपल्या मिठीत घेते. एका बाजूला तानियाच्या शरीराचा गंध देवला वेड लावत असतो, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नातील ती रडणारी ओरडणारी मुलगी त्याच्या मनाला छळत असते. देव जसा तानियाकडे पावलं टाकणार असतो तेवढ्या त्याचा एक बॉडीगार्ड दरवाजा ठोठावतो आणि बाहेरून म्हणतो, सर आपण पोहोचलो आहोत. हे ऐकून देव डोळे बंद करून एक खोल श्वास घेतो आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करतो. थोडा स्वतःवर नियंत्रण मिळवल्यावर तो तानियाकडे चालू लागतो. तानिया कोपऱ्यात बसून रडत असते. तिच्या हुंदक्यांचा आवाज देवच्या मनाला जणू काही बाणासारखा टोचत होता. देव तिच्या जवळ जाऊन गुडघ्यावर बसतो. तिचे हात तिच्या चेहऱ्यावरून अलगद दूर करतो आणि तिचा चेहरा पाहतो. रडल्यामुळे तान्याचा चेहरा पूर्ण लाल झाला होता. डोळेही लाल आणि थोडे सुजलेले होते. हे पाहून देवच्या मनात तिच्याबद्दल अजून प्रेम निर्माण होतं. तो हळूच वाकून तान्याला आपल्या बाहुपाशात उचलून घेतो. अचानक उचलल्यामुळे तान्या घाबरते. ती देवच्या खांद्यावर मारू लागते. ओरडत त्याला सोडून द्यायला सांगते, खाली उतरायला सांगते, पण देववर तिच्या मारण्याचा काहीच परिणाम होत नाही. तो फक्त एकटक तिच्या चेहऱ्याकडे राहतो. मग हळूहळू चालत तिला बेडजवळ नेतो आणि तिला बसवतो. त्यानंतर तो तिचे कपडे घालून देतो. स्वतःही कपडे बदलतो आणि वॉशरूममधून ओला टॉवेल आणून तिचा चेहरा खूप प्रेमाने साफ करतो. तानिया मात्र त्याच्याकडे एकटक पाहत राहते. ती त्याच्या चेहऱ्याकडे जणू खूप वर्षांपासून ओळखत असल्यासारखी पाहत राहते आणि मनात विचार करते, हा माणूस नेमका कसा आहे? क्षणाक्षणाला बदलतो. कधी खूप रागावतो तर कधी अगदी निरागस वाटतो. जणू त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तान्याचा चेहरा पुसून झाल्यावर देव तिच्या कपाळावर हलकेच चुंबन देतो आणि पुन्हा तिला उचलतो. यावेळी तानिया घाबरून डोळे घट्ट मिटते आणि पडू नये म्हणून त्याच्या गळ्यात हात टाकते. देव तिच्याकडे पाहून हलकसं हसतो आणि तिला उचलूनच विमानातून खाली उतरवतो. तिथे उभे असलेले सर्वजण आपल्या बॉसला त्यांच्या लेडी बॉसला अशा प्रकारे उचलून आणताना पाहून आश्चर्यचकित होतात. कारण त्यांनी देवला कधीही कोणत्याही मुलीसाठी इतका काळजीवाहू पाहिलं नव्हतं. त्यांना समजतं की त्यांची लेडी बॉस देवसाठी खूप खास आहे आणि जर त्यांना त्यांच्या रागापासून वाचायचं असेल तर तानियाची विशेष काळजी घ्यावी लागेल. देव तानियाला घेऊन खाली उतरतो. तेवढ्यात एक BMW कार समोर येऊन थांबते. तो तिला तसंच उचलून कारच्या मागच्या सीटवर बसवतो. तानिया त्यावेळी डोळे मिटून त्याच्या बाहुपाशातच असते. त्याच्या सुगंधात हरवून ती कधी झोपते तिलाच कळत नाही. देवला तिचा उबदार श्वास आपल्या छातीवर जाणवतो आणि त्याला कळतं की ती झोपली आहे. तो आपला कोट काढून तिच्यावर घालतो, तिला थंडी लागू नये म्हणून. तो तिला तसाच आपल्या मिठीत घेऊन बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नसते, पण मनात विचार चालू असतो, लवकरच त्या रात्रीच्या मुलीपर्यंत पोहोचेन. जर ती तूच असशील तर तुला कधीही दूर जाऊ देणार नाही, पण जर ती दुसरी कोणी असेल तर मी तुला जबरदस्तीने माझ्या आयुष्यात ठेवू शकत नाही, कारण मी तिला लग्नाचं वचन दिलं आहे. पण त्याआधी मला तुझ्या मनात माझ्यासाठी एक खास जागा बनवावी लागेल, अशी की तू मला कधी विसरू शकणार नाहीस. तरीही त्याच्या मनात भीती असते. सत्य समजल्यावर तानिया काय करेल? ती त्याला चुकीचं समजून दूर जाईल का? गेल्या महिनाभरात तो तिच्या मनातील द्वेष कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, पण तिचा राग कमी होण्याऐवजी वाढतच होता. कधीकधी त्याला असंही वाटत होतं की कोणीतरी मुद्दाम तानियाला त्याच्याविरुद्ध भडकवत आहे.
दरम्यान एका मोठ्या इमारतीतील एका केबिनमध्ये एक म्हातारा माणूस आणि एक मुलगी समोरासमोर सोफ्यावर बसलेले असतात. तो माणूस वाईट नजरेने त्या मुलीकडे पाहत असतो. ती मुलगी मात्र पूर्ण आत्मविश्वासाने बसलेली असते. तिचा चेहरा पूर्ण स्कार्फने झाकलेला असतो. फक्त तिचे काळे खोल डोळे दिसत असतात. तिचे तपकिरी केस कमरेपर्यंत लहरत असतात. ती हसत आहे हे त्या माणसाला समजतं आणि तिचं ते हसू त्याला चिडवत असतं. तो तिला विचारतो, तुला माझ्याकडून काय हवं आहे? माझ्या ऑफिसमध्ये का आली आहेस? तीही राणीप्रमाणे बसून उत्तर देते, मी एका कामासाठी आले आहे. मला कळलं की देव भारतात परत आला आहे. मला हवं आहे की तुम्ही त्याच्याशी बोला. जर देव माझ्याशी लग्न करायला तयार झाला तर तुम्ही त्याला पुन्हा स्वीकाराल का? त्याच्या चुका माफ करून त्याला पुन्हा CEO बनवाल का? त्या म्हाताऱ्या माणसाने त्या मुलीचे बोलणे ऐकून हलकसं हसू केलं. तो हसतच सोफ्यावरून उठला आणि केबिनमध्ये इकडून तिकडे फिरत कपटी हसू करत त्या मुलीला आपल्या दबदबेदार आवाजात म्हणाला, जर मी तुझं म्हणणं मान्य केलं तर मला काय मिळणार? त्याच्या बोलण्यावर ती मुलगी म्हणाली, तुला अजून काय हवं आहे? तुझ्याकडे आधीच सगळं काही आहे. सिंघानिया फॅमिली आहे आणि आता तर तुझ्या मुलाकडे त्या फॅमिलीची सत्ता आहे जी तू इतक्या वर्षांपासून मिळवायची इच्छा ठेवली होतीस. त्यावर तो म्हातारा माणूस म्हणाला, हे मला सुद्धा माहीत आहे, पण मला जे हवं आहे ते तू मला देशील का? हे ऐकून त्या मुलीला त्याच्या मनात काय आहे हे समजलं. ती सोफ्यावरून उठली आणि थोड्या ॲटिट्यूडने चालत त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, तुला जे हवं आहे ते तुला मिळेल, पण आधी तुला माझं ऐकावं लागेल आणि मला वचन द्यावं लागेल की तू कोणत्याही परिस्थितीत ते काम पूर्ण करशील. तो माणूस हसत तिच्याकडे वळला. तिचा हात आपल्या खांद्यावरून काढला आणि तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ ओढलं. तिच्या गालावर हलकं चुंबन घेत तो म्हणाला, इतकी चिंता का करतेस जान? मला जे हवं आहे ते देऊन मला खुश कर. मग तुला जे हवं आहे ते तुला नक्की मिळेल. जर तुला देव सिंघानिया हवा असेल तर तोही तुला मिळेल. त्याचं बोलणं ऐकून ती मुलगी कपटी हसू करत त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, मला जे हवं आहे ते मी स्वतः घेईन, पण तू सांग तुला काय हवं आहे? जरी तिला त्याचा हेतू आधीच समजला होता तरीही ती त्याच्या तोंडून ऐकू इच्छित नव्हती. तो म्हातारा तिच्या गालावर चुंबन घेऊन तिला थोडं दूर करतो आणि तिच्या शरीराकडे वरपासून खालपर्यंत वाईट नजरेने पाहू लागतो. ती मनातल्या मनात त्याला शिव्या घालते, पण सध्या तिला त्याची गरज असल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती. तो माणूस तिच्या मनातलं ओळखत होता, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. तो राजासारखा जाऊन सोफ्यावर बसतो, एक पाय दुसऱ्यावर ठेवतो आणि तिच्याकडे नजर रोखून पाहत राहतो. ती मुलगी मनात विचार करते की ती निर्लज्ज माणूस आहे आणि मग ती म्हणते, इतकी वासना चांगली नसते मिस्टर सिंघानिया. हे ऐकून तो हसत म्हणाला, जेव्हा मी माझ्या पुतण्यालाही सोडत नाही मी सूर्यवंशी, तर तू काय वस्तू आहेस? आणि वासनाबद्दल मला तू काय शिकवणार? तू तर माझ्यापेक्षा जास्त हौसी आहेस. रोज सुंदर मुलांना किडनॅप करून त्यांच्यासोबत रात्री घालवतेस. जे तयार होतात त्याचं ठीक, पण जे नाही म्हणतात त्याचं तू काय करतेस हे मला सगळं माहीत आहे. होय, हा म्हातारा आणि ती मुलगी म्हणजे दुसरे कोणी नसून सनया आणि देवचा काका होते. देवकडून त्याची पदवी हिसकावून घेण्याचा त्यांचा प्लॅन होता, कारण हंसराज सिंघानिया देवच्या कामावर खूप खुश होते आणि त्याला सिंघानिया कॉर्पोरेशनचा CEO बनवणार होते.
पण त्याच्या आदल्या रात्रीच त्यांनी आपली चाल खेळली. त्यांना CEO पद आपल्या मुलाला द्यायचं होतं, म्हणून त्यांनी देवच्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळलं आणि त्याच्यासोबत रात्र घालवण्यासाठी एका मुलीला ठेवलं, जेणेकरून सकाळी त्यांचा प्लॅन यशस्वी होईल. पण त्यांच्या आधी सनयाने स्वतःची चाल खेळली आणि परिस्थिती तिच्या बाजूने वळवली. हे सगळं ऐकून सनयाचे डोळे मोठे झाले. तिला कल्पनाच नव्हती की देवच्या काकांना तिच्या सगळ्या कृत्यांची माहिती आहे. तिने खूप चतुराईने सगळं केलं होतं, पण तरीही हा धूर्त माणूस तिच्यापेक्षा पुढे निघाला होता. तरीही आता तिला भीती नव्हती, कारण तिला जे हवं होतं ते मिळणार होतं, देव सिंघानिया आणि त्यांचं पद. ती विचारत असतानाच त्या म्हाताऱ्याचा आवाज तिच्या कानावर पडतो. ऐकलं नाहीस का? जितक्या लवकर तू मला खुश करशील, तितक्या लवकर मी तुझं काम पूर्ण करेन. दुसरीकडे देव तानियाला घेऊन आपल्या व्हिलामध्ये पोहोचतो, जिथे तो भारतात आल्यावर नेहमी राहत असे. यावेळी मात्र तानिया त्याच्यासोबत होती. तो तिला आपल्या बाहुपाशात घेऊन कारमधून उतरतो आणि व्हिलामध्ये जातो. नंतर तो तानियाला आपल्या खोलीत नेतो. तिला बेडवर अलगद झोपवतो, ब्लँकेटने झाकतो आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन घेतो. मग तो टॉवेल घेऊन फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जातो. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर त्याला दिसतं की तानिया झोपेत काहीतरी बडबड करत होती. प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या. ती खूप घाबरलेली होती आणि तिचा श्वासही नीट चालत नव्हता. हे पाहून देव लगेच तिच्याकडे धाव घेतो, तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. देव जेव्हा पाहतो की तानिया झोपली आहे, तेव्हा तो तिला अलगद परत बेडवर झोपवतो. थोडा वेळ तो डोळे मिटून तिच्याच जवळ शांतपणे बसून राहतो. त्यानंतर तो तिथून उठून आपल्या क्लोजेट रूममध्ये जातो, कपडे बदलतो आणि पुन्हा रूमच्या बाहेर येतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो. तो आपला फोन खिशात ठेवतो, रूमचा दरवाजा लॉक करतो आणि बाहेर निघतो. जसा तो रूममधून बाहेर येतो, त्याच्या समोर रोहित उभा असतो. रोहित म्हणतो, देव, आम्ही शोध लावला आहे. ते लोक कोण होते ते समजलं आहे. हे ऐकताच देवाच्या ओठांवर एक शैतानी हास्य उमटतं. तो रोहितला म्हणतो, चल आज काहीतरी तुफानी करूया. रोहितला त्याचं म्हणणं नीट समजत नाही, पण तो देवच्या मागे चालू लागतो. देव कारमध्ये बसतो आणि रोहितलाही बसायला सांगतो. देव ड्रायव्हिंग सीटवर आणि रोहित पॅसेंजर सीटवर बसतो. देव कार घेऊन व्हिलामधून बाहेर पडतो. जसा तो कार चालवत असतो तसं रोहितचा चेहरा फटक पडतो, कारण देव ज्या वेगाने चालत होता ते पाहून कुणालाही वाटणार नाही की तो साध्या पद्धतीने ड्रायव्हिंग करत आहे. कारचा वेग 100च्या पुढे जातो. इतक्या वेगाने कार चालवताना रोहितच्या अंगावर शहारे येतात. तो घाबरत देवला कार हळू चालवायला सांगतो, पण देवच्या ओठांवर फक्त तीच शैतानी स्मित असते. तो कारमध्ये म्युझिक लावतो आणि म्हणतो, शांत बस आणि एन्जॉय कर, आणि कारचा वेग अजून वाढवतो. वेग इतका वाढवतो की रोहित खूप घाबरतो आणि डोळे घट्ट बंद करून बसतो. सुमारे 1 तासानंतर त्यांची कार एका दाट जंगलाच्या मध्यभागी येऊन थांबते. कार थांबताच देव दार उघडून उडी मारत बाहेर येतो. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही कोणताही भाव नसतो. तो फोन काढून काहीतरी पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच शैतानी स्मित उमटते. तो जोरात हसायला लागतो. त्याच्या हसण्याचा आवाज संपूर्ण जंगलात घुमू लागतो. रोहित घाबरत त्याच्या मागे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, अरे असं करू नकोस, मला घाबरवू नकोस, प्लीज माझ्यासोबतच राहा.
देव त्याच्याकडे असा पाहतो जणू तो वेडा आहे, कारण रोहित प्रत्येक वेळी त्याच्यासोबत इथे येतो आणि प्रत्येक वेळी असाच घाबरतो, जणू काही भूत पाहिलं आहे. पण तरीही देव नेहमी त्याच्यासोबत असतो. देव डोके हलवतो आणि पुढे चालायला लागतो. जसजसा तो जंगलात पुढे जातो तसतसं अंधार अधिक गडद होत जातो. पण या अंधारातही देवला एक वेगळंच समाधान मिळत असतं. जंगलाच्या मध्यभागी तो एका मोठ्या खंडहरासमोर थांबतो आणि त्याकडे बारकाईने पाहू लागतो. त्यानंतर तो त्या खंडहराच्या मागच्या बाजूला जातो. तिथे एक मोठा दगड असतो. देव त्या दगडावर जोरात लाथ मारतो. लगेचच तिथे एक मोठी सुरंग उघडते. देव त्या सुरुंगेतून पायऱ्या उतरून खाली जातो. जसा तो खाली उतरतो तसतशा लाईट्स आपोआप लागायला लागतात आणि वर जिथे दगड होता ती जागा पुन्हा आधीसारखी शांत आणि रिकामी दिसू लागते, जणू तिथे काहीच घडलं नव्हतं. दरम्यान सिंघानिया कॉर्पोरेशनमध्ये अरुण मक्कारी हसत हसत सनयाला म्हणतो, काय झालं, इतक्या लवकर हार मानलीस? तुला अजून देवला मिळवण्यासाठी खूप काही करावं लागेल. हेही नाही जमलं तर देवला विसरून जा. हे ऐकताच सनयाला खूप राग येतो. ती मनातच शपथ घेते, ज्या दिवशी ती देवला मिळवेल त्या दिवशी या माणसाशी हिशोब नक्की चुकता करेल. त्यानंतर सनया अरुणला म्हणते, आता मला इथून निघायला हवं. अरुण तिच्याकडे पाहत कपटी हसत म्हणतो, असं दिसतंय की तू खूप लवकर संतुष्ट झालीस की कुणीतरी दुसराच तुझी वाट पाहतोय. अरुणच्या तोंडून हे शब्द ऐकताच सनयाला खूप राग येतो, पण ती कसाबसा स्वतःचा राग आवरते आणि त्याच्याकडे रागाने पाहते. त्यानंतर ती आपले कपडे घालते आणि जोरात पाय आपटत त्याच्या ऑफिसमधून बाहेर निघून जाते. तिच्या जाण्यानंतर अरुणच्या चेहऱ्यावर कपटी हसू उमटतं. तो मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो, तुला काय वाटतं? मी अरुण सिंघानिया तुला ते सगळं मिळू देईन जे माझं आहे. मला जे हवं होतं ते मी मिळवलंय, पण तुला जे हवं आहे ते तुला कधीच मिळणार नाही. हो, ही वेगळी गोष्ट आहे की मी तुला वचन दिलंय, मी तुला देव सिंघानिया ला मिळवून देईन, पण याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यासोबत माझी खुर्चीही तुला देईन. ही खुर्ची मिळवण्यासाठी मी किती काही केलंय तुला कल्पनाही नाही आणि ती मी कोणालाही देणार नाही. ही खुर्ची माझी आहे आणि माझ्या मुलाचा हक्क आहे यावर. मी ही खुर्ची मिळवण्यासाठी इतके मोठे खेळ खेळलेत की त्याबद्दल कोणालाच माहिती नाही आणि मी कधीच कोणाला कळू देणार नाही, विशेषतः तुला. सनया सूर्यवंशी, तुझ्यापासून मला सावध राहावं लागेल. यासाठी मला काहीतरी करावं लागेल. असं म्हणत तो आपला फोन काढतो. कुणाला तरी कॉल करून काही सूचना देतो आणि फोन बाजूला ठेवतो. मग कपडे घालून कारची किल्ली घेत सिंघानिया कंपनीतून बाहेर पडतो. दुसरीकडे देव त्या बोगद्याच्या शेवटच्या पायरीवर उभा होता. जसा तो त्या पायरीवर पाऊल ठेवतो तसा चारही बाजूंनी प्रकाश पसरतो. तो प्रकाश देवच्या चेहऱ्यावर पडताच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा उमटते. तो हळूहळू चालत शेवटची पायरी उतरतो आणि पुढे सरकतो. समोर त्याला खूप साऱ्या शस्त्रांचा ढीग दिसतो, गन आणि इतर बरीच हत्यारे. देव तिथे जाऊन एका खुर्चीवर बसतो, जणू एखादा राजा. त्या खुर्चीवर किंगचं चिन्ह होतं आणि त्यावर डायमंडसारखा व्ही आकाराचा डिझाईन होता. देव बसता त्याचा एक गार्ड समोर येऊन उभा राहतो. त्या बोगद्यात सुमारे 50पेक्षा जास्त गार्ड्स आपल्या आपल्या जागेवरती उभे होते. देव त्याच्याकडे पाहून एक टेढं स्मित देतो. गार्ड लगेच समजतो की देवला काय हवं आहे. तो आपल्या एका साथीदाराला इशारा करतो आणि कुणाला तरी आणायला सांगतो. सुमारे 5 मिनिटांनी देवसमोर एक माणूस
आणला जातो त्याला खूप छळ करण्यात आला होता. त्याच्या शरीरावर जखमा होत्या आणि त्यातून रक्त वाहत होतं. त्याला नीट चालताही येत नव्हतं. गार्ड्स त्याला ओढत देवसमोर आणून फेकतात. रोहितला मात्र या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता. तो तिथे जाऊन एका सोफ्यावर बसतो आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागतो. देव त्या माणसाकडे पाहून एक विचित्र स्मित देतो आणि गार्ड्सना काही इशारा करतो. मग स्वतः डोळे बंद करून खुर्चीला टेकतो आणि एक धून गुणगुणू लागतो. तो जी धून गुणगुणत होता ती इतकी भयानक होती की गार्ड्ससुद्धा घाबरून थरथर कापत होते. पण ते आपल्या कामात कसलीही चूक करू शकत नव्हते, नाहीतर देव त्यांना नरक दाखवणार होता. काही मिनिटातच देवच्या कानावर हृदय दडपून टाकणाऱ्या किंकाळ्या येऊ लागतात आणि त्या किंकाळ्या ऐकून देवला एक वेगळा समाधान मिळत होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.